100% हा जो विषय आहे हा जातीय पूर्वाग्रहातूनच झालेला विषय आहे। म्हणजे पुरावे असे आहेत, जेव्हा आपण या 2700 बँका आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा आहेत, त्या शाखांचा जर निरंतर आपण अभ्यास केला आणि जर पुणे म्हणून उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये 100 पैकी 90 शाखांच्या शाखा प्रमुख ज्या आहेत ते वर्ण महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांच्यासह 6 जणांना गुंतवणूक DSK गुंतवणूकदार फसवणूक आणि ज्या काही 10 शाखा आहेत या 10 शाखांमधील जे शेड्यूल कास्टचे काही प्रतिनिधी असतील किंवा OBC असतील त्यांना सगळे अटी नियम लागू आहेत। त्यांना दर 3 वर्षांनी बदली आहे आणि बदली अशी नाहीये तडकाफडकी बदली आहे कुठली पूर्व सूचना न देता। आणि जे 90% शाखा जिथे उच्चवर्णीय आहेत ते तिथल्या तिथं आहेत, गेली 20-25 वर्ष ते खुर्च्या गरम करतात। त्यांना कुठली प्रमोशनची आत नाहीये, त्यांना कुठली बदलीची आवश्यकता नाही, कुणाची परमिशनची आवश्यकता नाहीये। आणि मग यावर निष्पन्न होतं की हा जो विषय आहे हा जातीय पूर्वाग्रहातून हा अॅट्रॉसिटीचा मुद्दा आहे। महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला। 22 नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाची चौकशी थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने सोमवारी जारी केले। त्यामुळे अजित पवार यांच्यासह बँकेच्या इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला। राज्यातल्या सहकारी बँकांमधली शिखर बँक म्हणजे आणि जेव्हा या विषयावर मी पोलीस स्टेशनचे सिनियर PI असतील, ACP DCP असतील यांच्याशी चर्चा केली आणि कायदेशीर बाबी जेव्हा मी तपासल्या त्यामध्ये खास करून इंडियन प्रोफेशनल लीगल असोसिएशनचे आपले ॲडव्होकेट्स असतील त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की यामध्ये 100% अॅट्रॉसिटी दाखल होईल आणि हा पहिला टप्पा आहे आंदोलनाचा। आम्ही 2च दिवसामध्ये अॅट्रॉसिटी दाखल करणार आहोत। आमचा इथून पुढे लढाईचा अजेंडाच अॅट्रॉसिटीचा असणार आहे, कारण या ठिकाणी 100% जातीयवाद आले। मागाशीच आम्हाला चर्चा करायला बोलवायची त्यांनी विनंती केली आणि तिथला एक 4th क्लास अधिकारी आम्हाला म्हणतो की साहेब वरती आहेत पण ते काही तुम्हाला भेटणार नाहीये। प्लीज फॉलो, लाइक, शेअर, कमेंट and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा ईश्वरचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ईश्वरचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रामभाऊ ठाकरेंचा लोकशाही रामभाऊ ठाकरेंचा राष्ट्रमाता जिजाऊंचा राष्ट्रमाता जिजाऊंचा माता रमाईंचा माता रमाईंचा राजमाता होळकरांचा जय भीम, जय भारत, जय संविधान। आज आपण या ठिकाणी पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मुख्य कार्यालयाजवळ आहोत आणि आपण बघत आहोत या ठिकाणी 1 दिवसीय धरणा आंदोलन बँक ऑफ महाराष्ट्राचे जे SC ST OBC एम्प्लॉईज असोसिएशन आहे त्यांच्याकडून या ठिकाणी 1 दिवसीय धरणा आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बँकेचा जो कारभार असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यांचे जे कर्मचारी असतात ते बँक चालवत असताना एक वित्तीय सेवा संस्था ही चालवत असताना कर्मचारी फार महत्त्वाचे असतात। त्यामुळे जे कर्मचारी असतात त्यांच्या जीवावर ही बँक चालू असते आणि या बँकेचा नफा किंवा या बँकेचं जे काही धोरण असतं ते सगळं एम्प्लॉई जे असतात, कर्मचारी असतात ते राबवत असतात। परंतु या ठिकाणी असं दिसून येतं की बँकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय। त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याकडे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते असं या ठिकाणी दिसत आहे। कारण आपण बघितलं की या ठिकाणी अतिशय सुशिक्षित असे कामगार, चांगल्या पदावर काम करणारे कामगार या ठिकाणी आंदोलनाला बसणं म्हणजे ही भारत देशासाठी एक खूप खेदाची बाब आहे। आपण म्हणतो की भारत देश हा जगामध्ये प्रगतशील राष्ट्रामध्ये त्याची गणना होते, परंतु एखाद्या सुशिक्षित कामगारांवर जर असा अन्याय होत असेल आणि कामगार हे आपल्या देशाचं एक
खूप मोठं बळ आहे कामगार आणि शेतकरी, तरी सुद्धा त्यांचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवले जात नाही। या ठिकाणी जे आंदोलक आहे त्या आंदोलकाकडनं जाणून घेऊया आपण की नेमक्या त्यांच्या काय समस्या आहे, कशासाठी त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांची काय मागणी आहे। नमस्कार मित्रांनो, जय भीम। आज बँक ऑफ महाराष्ट्र SC ST OBC संघटना एक दिवसाचे धरणे आंदोलन करत आहे। हे धरणे आंदोलन आम्ही SC ST OBC जे कर्मचारी आहे त्यांच्या जो संविधानिक अधिकार आहे त्या संविधानिक अधिकारावर गदा आलेली आहे, त्या कर्मचाऱ्यांसोबत भेदभाव होत आहे, त्या कर्मचाऱ्यांसोबत अन्याय अत्याचार होत आहे आणि तो छुपा अन्याय अत्याचार आहे। त्या छुपा अन्याय अत्याचारची माहिती आम्ही आज आमच्या बँकेच्या व्यवस्थापनाला देण्यासाठी इथे आज एक दिवसाच्या धरणं आंदोलन करत आहोत। मागच्या 1 महिन्यापासून आम्ही वारंवार बँकेचे जे प्रबंध निदेशक साहेब आहेत त्यांना भेटण्याची विनंती करतोय, पण ते आम्हाला मागच्या 1-1.5 महिन्यापासून आमच्या मेलला कुठल्याही प्रकारचे प्रतिसाद देत नाही आहेत आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकण्याचा प्रयत्न करत नाही आहेत। तर ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता, या मानसिकतेचा जो परिचय होत आहे तो खूप खेदजनक आहे। पण आम्ही जे SC ST OBC कर्मचारी संघटन आहे, हा जो विषय आहे हा विषय इथे थांबवणार नाही आहोत। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन हा निरंतर सुरू राहणार आहे आणि हा सुमार मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल। याच्यासाठी आज आम्ही इथे आज विनंती अर्ज म्हणून एका दिवसाच्या शांततेपूर्वक मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत। इथे SC ST OBC संघटनेचे जे कर्मचारी आहेत किंवा SC ST OBC कर्मचारी आहे यांच्या प्रत्येक स्तरावर भरती, प्रमोशन, स्थानांतर, निलंबन, सुरक्षा आणि जे निजीकरण आहे, प्रायव्हेटायझेशन आहे, या माध्यमातून आमच्या लोकांच्यावर भेदभाव होत आहे आणि भेदभाव होत असल्यामुळे आज आम्ही इथे आंदोलनावर बसलेलो आहोत। आमच्या ज्या समुदायाला जे संविधानिक अधिकार आहेत त्या संविधानिक अधिकारांचं आणि सरकारी निर्देश जे काटेकोर पालन सरकारी बँकेने, सरकारी क्षेत्राच्या संस्थानांनी, व्यवस्थापनाने करायला पाहिजे, ते काटेकोर पालन होत नाही आहे। आमच्यासोबत पूर्णपणे भेदभाव इथे होत आहेत आणि ते सरकारी दिशानिर्देशन पालन करण्यासाठी आम्ही वारंवार यांना विनंती करत आहोत, पण ते आमच्या विनंतीला दुर्लक्षित करण्यात येत आहे आणि आमच्यासोबत भेदभाव होत आहे। त्या भेदभावाचा विरोध म्हणून आम्ही आजचा दिवस एक दिवसाच्या धरणं आंदोलन इथे करत आहोत। यासोबतच समोर आम्ही लीगल पद्धतीने पण करस्पॉन्डन्स करणार आहोत। तर याच माध्यमातून मी सर्व माझ्या SC ST बांधवांना आणि SC ST कर्मचाऱ्यांना बोलतोय की आमची जी ही लढाई आहे ही आम्हालाच लढावं लागेल। आमच्या लढाईसाठी दुसरा व्यक्ती येऊन लढणार नाही। तरी वेळेवर तुम्ही जागे व्हा, जागे होऊन आपल्या समाजाच्या आणि आपल्या संविधानिक अधिकाराचा बचाव करण्यासाठी तुम्ही आंदोलनाला पाठिंबा द्या। आमचा हा लढा आमच्या पुरता वैयक्तिक नसून हा आमच्या समुदायासाठी, संपूर्ण समुदायासाठी आहे। आज आम्ही जे बीज रोवण्याचा प्रयत्न करतो त्या बीजाचा उद्या मोठा वृक्ष होईल आणि त्या वटवृक्षापासून आपल्या समाजाचा हा फायदा होईल आणि या देशाच्या विकासामध्ये आपण एक खूप मोठं सिंहाचा जो वाटा असतो त्या पद्धतीने आमचं कार्य राहणार आहे। म्हणून मी प्रत्येक SC ST OBC कर्मचाऱ्यांना बोलतोय की जो आपल्यावर अत्याचार होतोय किंवा काय होतं त्याला शांततेने किंवा मुकुटपणे सहन करण्याची ही जी तुमची वृत्ती आहे त्याला बंद करा। तुमच्यावर जो अन्याय होत आहे त्याला वाचा फोडा आणि प्रशासनाला आणि प्रशासनापर्यंत हा जो तुमच्या सोबत होणारा भेदभाव तो त्यांच्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। तुम्ही जर शांत राहणार तर या लोकांना असं वाटेल किंवा हे इंटरनॅशनल लेवलवर खोटे आकडे देतात आणि सांगतात की आमच्याकडे असा भेदभाव नाही, जेव्हा की छुपा भेदभाव हा मोठ्या प्रमाणात आपल्या प्रशासनामध्ये खूप आजपर्यंत याच्या ज्या रूट आहेत त्या गेलेल्या आहेत। म्हणून तुम्हाला मी सर्वांना विनंती करतोय की तुम्ही या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तुमच्यावर जो अत्याचार होतो किंवा काही होतो त्याला तुम्ही वाचा फोडा। तुम्ही तो आपल्यापुरता मर्यादित न ठेवता त्याला आपल्या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करा। आणि मी परत या व्यवस्थापनाला पण विनंती करतो की तुम्ही मानवतेला लज्जित होईल अशा पद्धतीची वागणूक बंद करा। यामध्ये आमच्या SC ST OBC जे काही संविधानिक अधिकार आहेत, आमच्या लोकांच्या जे प्रॉब्लेम आहेत किंवा आमचे ग्रीव्हन्स त्या ग्रीव्हन्सला सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही फास्ट करायला पाहिजे।
फास्ट ट्रॅक कोर्टवर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचे तुमचं न्यायपूर्वक भूमिका तुम्ही बजावली पाहिजे. एवढीच मी या माध्यमातून आमच्या बँकेच्या व्यवस्थापनाला विनंती करतोय की त्यांनी आमच्या जे SC ST OBCचे जे समस्या आहेत त्यांनी ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यावर त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यायला पाहिजे. ही न्याय मिळावा म्हणून आमचं हे आंदोलन आहे. त्या आंदोलनाला जे आंदोलन आहे ते आंदोलनाला आम्ही शांततेच्या मार्गाने सुरू ठेवलेलं आहे, पण हा आंदोलन समोर मोठ्या प्रमाणात आम्ही अजून करणार आहोत. आज आम्ही फक्त हेडक्वार्टरला यासाठी केलेलं आहे की इथे आमचे जे आम्ही या आशेने होतो की आम्हाला जे आमचे वरचे अधिकारी आहेत ते न्याय देतील, पण ते त्यांना वारंवार रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांनी आम्हाला दुर्लक्ष केलेले आहेत. ही जी मानसिकता आहे ही त्यांनी बदलावी आणि आमचे जे काही मुद्दे आहेत, आमचे जे काही ग्रीव्हन्सेस आहेत, आमचा जो अजेंडा आहे, आम्हाला त्यांना सोपवायचा आहे. आम्हाला त्यांना सांगायचं आहे की कशा पद्धतीने इथला जो वरिष्ठ HRM डिपार्टमेंटचा जो विभाग आहे तो आमच्या गोष्टीला, आमच्या जे ग्रीव्हन्सेस आहेत त्याला न ऐकता आम्ही आतापर्यंत जे करस्पॉन्डन्स केले त्या करस्पॉन्डरला दुर्लक्षित केलेलं आहे. त्याला रिटर्न मध्ये कुठल्याही पद्धतीचा आम्हाला त्यांनी न्याय दिलेला नाहीये. तर आम्ही या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते कुठल्या विभागाचे आहेत, म्हणजे फक्त पुण्याचे आहेत का विविध जिल्ह्याचे, विविध तालुक्याचे आहेत, आणि किती कर्मचारी आहेत ज्यांची ही समस्या आहे? या आजच्या आंदोलनामध्ये बाहेर गावावरून पण आमचे जे काही प्रतिनिधी आहेत ज्यांच्या समस्या आहेत ते आलेले आहेत. त्यांनी वारंवार रिक्वेस्ट केलेले आहे, पण त्यांचे रिक्वेस्ट सुद्धा कन्सिडर बँकेने मॅनेजमेंट केलेले नाही, म्हणून आज ते पण लांबून जबलपूर वरून, सुरत वरून, नागपूर वरून, औरंगाबाद वरून अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे आलेले आहेत. आणि आज ते आपल्या छोट्या मुलांसोबत इथे उपस्थित आहेत आंदोलनाला. त्यांना जर त्रास नसता तर हा आंदोलन करण्याची वेळ आज आली नसती, पण जर तो त्रास आहे आणि तो त्रास सोडवण्याचा तुमचा हेतू नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे की SC ST OBC जो समाज आहे त्यांना आम्ही न्याय देण्याची चूक नाही आहोत म्हणून, असं आम्हाला सरळ बोलायचं. जर त्यांना असं वाटत असेल तर आम्ही आमच्या सर्व लोकांचा जाहीर रेजिग्नेशन देऊ, जर तुम्हाला तसं वाटत असेल तर. या समस्या किती कर्मचाऱ्यांच्या आहेत? आणि जो जातीवाद म्हणजे तुम्ही जो भेदभाव म्हणताय तो जातीचा भेदभाव आहे का कशा प्रकारचा भेदभाव तुमच्या सोबत होतो? आता जर समजा SC ST OBC समुदायांच्या ग्रीव्हन्सेस सोडत नाही तर तो जातीचा भेदभाव आहे, तो जातीचा भेदभावच असू शकते. किंवा मग वर बसलेले जे लोक आहेत यांच्यामध्ये ती SC ST OBCंना न्याय देण्याची मानसिकताच नसेल, म्हणजे तो त्या पदावर बसून त्यांच्या पॉवरचा आणि पदाचा वापर ते लोकांच्या कल्याणासाठी न करता त्यांचा पॉवर त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी वापरत आहेत, असंच हे निदर्शनास येत आहे. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यानंतर पोलिसांमध्ये FIR लॉन्च करू आणि ज्या लोकांनी आमच्यासोबत भेदभाव केलाय आणि ज्यांनी सरकारी दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्या यांच्यावर तात्काळ कारवाई करून समोर जो SC ST समुदायासोबत जो अपमानास्पद वागणूक त्यांना देण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही अॅट्रॉसिटी लॉन्च करण्याचा आमचा पुढचा टप्पा राहणार आहे. तर या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा यांच्यातर्फे हे आंदोलन सुरू आहे. भारत मुक्ती मोर्चाचे सचिनजी बनसोडे या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहेत, नेतृत्व करत आहेत. त्यांनी या आंदोलनाच्या मार्फत जे वरिष्ठ अधिकारी आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याशी चर्चा करून हा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केला. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये म्हणजे नेमक्या काय मागण्या आहे आणि हे जे प्रशासन आहे या प्रशासनाबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी सचिन बनसोडे, भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्राचे अध्यक्ष. भावांनो आणि बहिणींनो, मी यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राच्या त्या मंगलम शाखेच्या जे की राष्ट्रीय त्यांची शाखा आहे, म्हणजे त्यांचं ऑफिस आहे, सेंट्रलचं ऑफिस असल्यामुळे तिथे आपल्या कर्मचारी जे आहेत SC ST OBC असोसिएशनचे खोबराकडे सर असतील, शेंडे साहेब असतील, यांनी मला फोन करून त्यांनी सगळी कैफियत सांगितली, मांडली. त्यावेळेस त्यांचा विषय घेतल्यानंतर फार गंभीर अशा समस्या मला समोर आल्या.
ऍक्च्युली समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहत असतो, राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे समाजामध्ये काय चाललंय ते आपण पाहतो. परंतु माझा असा अनुभव आहे की वस्त्या वस्त्यांमध्ये समाजामध्ये राजकारणामध्ये जेवढं राजकारण किंवा आपलं जातीवाद नाही, तितका मोठा जातीवाद जो आहे तो बँकांमध्ये आणि पोलीस खात्यांमध्ये आहे. हा माझा अनुभव आहे. आणि मग अभयसांती जेव्हा मी हा सगळा विषय त्यांचा समजून घेतला आणि विनंती करून इथले जे MD आहेत सक्सेना त्यांना भेटायसाठी आल्यानंतर एंट्री पासूनच आम्हाला टाळायला प्रयत्न चालू केला. एंट्रीला 1 तास थांबवलं, आतमध्ये घेतल्यानंतर कोणतरी अधिकारी तुम्हाला भेटा येते म्हणून 1 तास थांबवलं आणि सरतेशेवटी असं सांगितलं की आम्हाला या विषयामध्ये उद्या वेळ घेऊन भेटायला या. त्याच दिवशी आम्ही असा निर्णय घेतला की कुठली वेळ न घेता एक चांगला असा मोठा धडा जो आहे या बँक ऑफ महाराष्ट्राला शिकवला पाहिजे. आणि मग सगळं नियोजन करून भारत मुक्ती मोर्चा, SC OBC यांचे असोसिएशन आणि RMBK जे बहुजन समाजाचं सगळ्यात मोठं ट्रेड युनियन आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आपले जे SC ST लोक आहेत, OBC चे लोक आहेत किंवा NT जे असेल मराठा कुणबी बहुजन समाज आहे, त्या समाजांच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र असतील यांनी वर्णव्यवस्था लागू केलेली आहे. माझा यांच्यावर आरोप आहे यांनी वर्णव्यवस्था लागू केलेली आहे. ब्राह्मण सर्वात इथं वरती आहे. 90% कर्मचारी जे आहेत, अधिकारी आहेत ते ब्राह्मण आहेत आणि उरलेले 10% जे आहेत ते SC ST OBC आहे. जरी बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम क्रमांक 340, 41, 42 नुसार जरी आपल्याला आपला हिस्सा दिला असेल आणि तो सगळीकडे लागू करायला लागला असेल, तरी बँक ऑफ महाराष्ट्राने हे सगळे नियम आणि संविधान ताब्यावरती मारून इकडे सर्व अधिकार या उच्चवर्णीयांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या, मनुवाद्यांच्या हातामध्ये ठेवलेले आहेत. आणि जे काही संविधानिक अधिकार बाबासाहेबांनी यांना दिलेले आहेत ते सर्व, मग ते प्रमोशन असेल, त्याचे निकष असतील, प्रमोशन नंतर बदलीचे निकष असतील, त्याचप्रमाणे जे काही हक्काधिकार महिलांसाठी असतील, फॅमिलीसाठी काही विशेष अधिकार आहेत, त्या सगळ्यांना फाट्यावर मारून सगळ्यात मोठी पिळवणूक जी आहे ती SC ST OBC या ठिकाणी चालू केलेली आहे. आणि म्हणून हा गंभीर प्रश्न जेव्हा आमच्या समोर झाला, कारण हा पहिलाच अनुभव होता बँकिंग क्षेत्रामध्ये. यापूर्वी फायनान्स कंपनीच्या अगेन्स्ट महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठे आंदोलन आम्ही लॉकडाऊनला केलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच बँक ऑफ महाराष्ट्राचा मुद्दा घेऊन बँक ऑफ बडोदा असेल आणि मग ज्या काही नॅशनलाइज बँका असतील त्यांची ध्येय धोरणं जर मी पाहिली तर मी थक्क झालो. आणि मग आम्ही आता ठरवलंय की जोपर्यंत बँक ऑफ महाराष्ट्रातले अधिकारी असेल, SC ST चे, OBC चे आपले बहुजन बांधव असतील, त्यांना न्याय दिल्याशिवाय भारत मुक्ती मोर्चा बिलकुल शांत बसणार नाही. हा मुद्दा सरळ सरळ जातीवादाचा वाटतो आणि हा मुद्दा जातीवादाचा असल्यामुळे यांच्यावर अन्याय होतोय. हे कर्मचारी सर्वात जास्त कष्ट करणारे आहे, परंतु त्यांच्या कष्टावर मलाई खाणारे जे काही अधिकारी आहेत, व्यवस्थापन आहेत, ते मस्त खुर्चीवर आरामात बसून आहे आणि गलेला पगार घेतोय. तर हे प्रकरण जातीवादाचं असं वाटतंय का तुम्हाला? यामध्ये अॅट्रॉसिटीचा कायदा लागू होऊ शकतो का? त्याबद्दल आपलं काय मत? 100% हा जो विषय आहे हा जातीय पूर्वाग्रहातूनच झालेला विषय आहे. त्याचे पुरावे असे आहेत, जेव्हा आपण या 2700 बँका आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा आहेत, त्या शाखांचा निरंतर आपण अभ्यास केला आणि जर पुणे म्हणून उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये 100 पैकी 90 शाखांच्या शाखा प्रमुख ज्या आहेत ते वर्ण उच्चवर्णीय आहेत. आणि ज्या काही 10 शाखा आहेत, या 10 शाखांमधील जे शेड्यूल कास्टचे काही प्रतिनिधी असतील किंवा OBC असतील, त्यांना सगळे अटी नियम लागू आहेत. त्यांना दर 3 वर्षांनी बदली आहे आणि बदली अशी नाहीये तडकाफडकी बदली आहे कुठली पूर्व सूचना न देता. आणि जे 90% शाखा जिथे उच्चवर्णीय आहेत ते तिथल्या तिथं आहेत, गेली 20-25 वर्ष ते खुर्च्या गरम करतात. त्यांना कुठली प्रमोशनची आत नाहीये, त्यांना कुठली बदलीची आवश्यकता नाही, कुणाची परमिशनची आवश्यकता नाहीये. आणि मग यावर निष्पन्न होतं की हा जो विषय आहे हा जातीय पूर्वाग्रहातून हा अॅट्रॉसिटीचा मुद्दा आहे. आणि जेव्हा या विषयावर मी पोलीस स्टेशनचे सिनियर PI असतील, ACP DCP असतील यांच्याशी चर्चा केली आणि कायदेशीर बाबी जेव्हा मी तपासल्या, त्यामध्ये खास करून इंडियन प्रोफेशनल लिगल असोसिएशनचे आपले ऍडव्होकेट्स असतील,
त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की यामध्ये 100% अॅट्रॉसिटी दाखल होईल आणि हा पहिला टप्पा आहे आंदोलनाचा. आम्ही 2च दिवसामध्ये अॅट्रॉसिटी दाखल करणार आहोत. आमचा इथून पुढे लढाईचा अजेंडाच अॅट्रॉसिटीचा असणार आहे. कारण या ठिकाणी 100% जातीवाद आले. मागाशीच आम्हाला चर्चा करायला बोलवायची त्यांनी विनंती केली आणि तिथला एक 4th क्लास अधिकारी आम्हाला म्हणतो की साहेब वरती आहेत पण ते काही तुम्हाला भेटणार नाहीयेत. मग आम्ही त्यांना म्हणाल तुम्हाला काय स्पृश्याचं समस्या आहे का, शिवाशिव होऊ शकते म्हणून तुम्ही भेटणार आहेत का. या सर्व घटनांसमोर निष्पन्न होतं की हा मुद्दा जो आहे हा 100% जातीवादाचा आहे, 100% अॅट्रॉसिटीचा आहे आणि यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या ठिकाणी कामगार इतके वैतागलेले आहेत की आत्ताच खोब्रागडे साहेबांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देऊ जर का आमची मागण्या पूर्ण नाही झालेल्या आहेत. तर त्याच्यावर म्हणजे राजीनामा देण्याची वेळ या ठिकाणी यांच्यावर येते. यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, ते फार नर्वस झालेले आहेत कारण जी तीव्रता आहे अत्याचाराची त्यांच्यावरती फार झाली. शेवटच्या टप्प्यात आमची भेट झालेली आहे आणि ते फार निराश होऊन त्यांनी त्यांच्या पद्धतीने ईमेल पाठवले, प्रयत्न केले मीटिंग करून कन्व्हिन्स करायचा. यांची लहान लहान मुलं आंदोलनामध्ये आहेत त्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यांची किती पिळवणूक झालेली आहे. आणि ही पिळवणूक होत असताना आम्ही आमच्याकडे जेव्हापासून हा विषय पोहोचला त्यानंतर आम्ही या मतावर पोहोचलोय की हा विषय जो आहे हा बृहत विषयाचा आहे. या विषयाला निपक्ष असं पाहून पुण्यातले जेवढे शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पक्ष असतील त्यांना एकत्र करून आम्ही हा लढा लढणार आहोत. आणि निश्चित पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन झालं पाहिजे आणि ते होईल. आणि 100% जोपर्यंत त्यांना न्याय मिळून येणार नाही, त्याचबरोबर जे ओबीसी आहेत, जे भटके मुक्त लोक आहेत, जे मराठा कुणबी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर हा व्यवहार होतो. त्याची तीव्रता किंवा त्याची पद्धत वेगवेगळी आहे पण सगळ्यांची पिळवणूक मात्र निश्चित चालू आहे. त्यामुळे या मुद्द्यांना घेऊन त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा आणि जे कर्मचारी आहेत त्यांचा या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. मी निलेश चव्हाण, सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून. धन्यवाद.